बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, मुलगी शिकली प्रगती झाली, सर्व शिक्षा अभियान। तुमच्या या फक्त दिलेल्या घोषणेवर लाडकी बहीण योजनेपेक्षा या देशात सुरक्षित बहीण योजना, या देशात सुरक्षित लेक योजना राबवणं मायबाप सरकार गरजेचं आहे। आज अख्खा महाराष्ट्र रडतोय। एका घरामध्ये एका पुरीचं 3 वर्षाचं एवढूशा कपड्यामध्ये गुंडाळलेलं प्रेत येतंय। त्या घरातल्या लोकांचा टाहो, माईचं रडणं, भावाचं रडणं, बापाच्या निस्तेज पडलेला चेहरा, यातूनही तुम्हाला कायदे कडक करता येत नसतील, यातूनही तुम्हाला अशा भाड खाऊंना भर रस्त्यामध्ये फाशी देता येत नसेल, तर मग खऱ्या अर्थानं किती दिवस या देशातल्या लेकीबद्दल केवळ मेणबत्त्या पेटवणं, भावनिक स्टेटस ठेवणं, रडणं, त्याच्यानंतर केवळ फेसबुकमधून, इंस्टाग्राममधून, रीलच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करणं, अरे हे किती दिवस चालायचं? नाशिक म्हणजे काही बिहारमध्ये नाही, नाशिक म्हणजे काही जम्मू काश्मीरमध्ये नाही, ते नाशिक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। आणि त्या नाशिक मधल्या मालेगाव नावाच्या तालुक्यामध्ये डोंगराळ नावाचं एक गाव, त्या गावामध्ये 3.5 वर्षाची ही लेक, 3.5 वर्षाची ही चिमुरडी, जिला काय देशात चालू आहे माहित नाही, मला कोणासोबत जायचंय ते माहित नाही, तो पुढचा हरामखोर काय करल ते माहित नाही। होत्याचं नव्हतं झालं, माय बाप बाहेर शेतात आहेत, आजी आजोबा बाहेर गावाला गेलेले, माय घराच्या कामात गुंतलेली आहे आणि हे बारीकसं लेकरू घराच्या बाहेर खेळते, तेव्हा हा विजय खैरनार, हा भिकार चोट कॅडबरी चॉकलेटचा आमिष दाखवून पोरीला नेतो, तिच्यावर अत्याचार करतो, पुन्हा ही गोष्ट कळू नाही म्हणून दगडानं तिचं तोंड ठेचतो, दगडानं तिचं डोकं ठेचतो आणि तिला ठार मारतो। प्रश्न आहे की बाबा 1-1.5 महिन्यापूर्वी ह्या मुलीच्या बापासोबत त्याचं भांडण झालं, अरे तर त्या लेकरानं केलं काय होतं? ही मानसिक विकृती भिकार चोटानं आपली बदलायली का? याचं कारण जेलमधून येणाऱ्या लोकांसाठी जर भाई इज अ कमबॅक किंवा त्याचं समर्थन करणारे बांडगुळ या महाराष्ट्रात निर्माण होत असतील तर गुन्हे करा आणि बाहेर आल्यावर दहशत माजवायला तयार राहा। यात महाराष्ट्र खऱ्या अर्थानं टॉपला जायला कमी राहिला नाही। म्हणून विनंती आहे, हे जे झटूरला दिसायला ना, हा जो चुत्या दिसायला त्याचं वय किती आहे नो मॅटर, मायबाप सरकारला विनंती आहे, कायद्याच्या कसोटीमध्ये तुम्हाला याला खेचता येत नसेल, याला फाशी देता येत नसेल तर सामान्य जनतेच्या हातात द्या, त्या मायबापाच्या हातात द्या। ज्या बापाची ही 3.5 वर्षाची लेक गेली, ज्या माईनं